वरी दगडावर जाऊन बसलाय. तर आता जास्त पाऊस आलाय. हो बघ तसं दगडावर जाऊन बसलाय. तर इथे काय घसरगुंडीच्या खाली ते कुत्रं थांबले. त्याच्यामुळे तो घाबरला. कुत्र समोरून गेले. खेळायची आता घसरगुंडी. ओलय बाळा तिथं सगळं. तो ना जास्त करून घसरगुंडी खेळण्यासाठीच आला. त्याला घसरगुंडी खेळायला खूप आवडती. पण काय झालं इथे सगळं ओलय, चिखले, पाणी साचले खूप जास्त. हळूच अर्ध्यातनं त्याला धरा. खाली येऊ देऊ नका. पूर्ण खाली येऊ नको रे. ओलय खाली. नको नको इथं पाणी आहे. बस बस बस. तिथं थांबवा. मग पाण्यापाशी थांब. झालं का? चल बस का? बस झालं. हाऊस फिटली. चटीओली झाली. चटीओली झाली. बस झालं. खेळ पडशील. तर इथं ना इतकं मस्त आहे बॅक साईडनी. आता आम्ही इथून जातोय. घरातून निघलो की अगदी बारीक बारीक पाऊस पण चालू झाला लगेच. आणि ऊन पण पडायला. आता पाऊस बंद झालाय. तसं आभाळ खूप जास्त आहे. पण नाही वाटत एवढा पाऊस येईल. थोडा थोडा चालू आहे. त्यासाठी छत्री घेतली नुसती. बारीक बारीक पाऊस आहे ना. नाही भिजत रे. चालतो. उचलून घ्यायचं. छत्री पाहिजे का तुला? छत्री पाहिजे. चल म्हटलं ना रुद्रांशला, तर त्याला अजिबात चलायचंच नाही. छत्री कुठे? पाऊस येतोय ना. पाहिजे का छत्री? बारीक बारीक पाऊस चालू झाला परत. बघू शकता एकदम जवळच मंदिर आहे. इथून दिसतं. लई तर लई 10 मिनिटं लागतात चलत यायला. खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे. हळूहळू चाल. स्वामी दरवेळी जिथं गणपती मंदिरात येत असतो ना, तिथंच गणपती मंदिरामध्येच आहे. गणपती मंदिर, महादेवाचं मंदिर आणि दत्त मंदिर. बाहेर सोडलेत. गर्दी असेल तर मधी लावता येतं. मधी बाहेर नाही सोडत जास्त. काय म्हणते रे बदक? अरे कस काय? नाही रे एकच पाय उभं राहिले ते. नाही एकच पायावर उभं राहिले ते. हा एक एक पाय. झालं गणपती मंदिराचं दर्शन. एक प्रदक्षिणा घालूयात आणि नंतर जाऊयात दत्त महाराजाच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये. चल पटपट. त्याला असं इथून चालायला खूप आवडतं. कंटिन्यू पाऊस चालू होता. आत्ता पण पाऊस चालू झाला. हळूच उतर पडशील. चला आता अगोदर दर्शन घेऊया. मस्त पाऊस चालू झालाय. काय फोटो वगैरे काढता नाही येणार. स्वतः दत्त मंदिराच्या दर्शनासाठी आलो. मस्त पावसाचं छान आहे. आणि इथं ना वेगळ्याच कलरचे जास्वंदीचे फुलं आहेत. अगदी वेगळा कलर आहे. अशी घरी जास्त नसतात. हे जास्वंदी नाही, वेगळंच काहीतरी. हळू हळू बाळा. आता त्याला घसरगुंडी खेळायला जायचं म्हटलं. खूप एक्साइटेड. हळूहळू चाल. खूप म्हणजे असं जंगलात असल्यासारखंच आहे मंदिर. आणि पावसाळ्यात तर किती भारी वाटतं. उन्हाळ्यात पण छान असतं. म्हणजे एवढं
म्हणजे ग्रीनरी असल्यामुळे छान राहतं. आता मेन सोमवारचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. तर आता त्याला दर्शन घेऊयात आणि रुद्रांश थोडा वेळ तिथे त्याला घसरगुंडी खेळायची, पण मला वाटते आता पावसाळ्यामुळे बंद असणार आहे, कारण की सगळीकडे ओलं असल्यामुळं. बघू शकता इतकं मस्त वातावरण आहे, पण आम्हाला यायला ना 10 ते 15 मिनटं लागत आहेत आणि पाऊस चालू असल्यामुळं नाही येत आहे ते. आणि मेन म्हणजे हे एरविना बंद असतं, फक्त चतुर्थी असेल किंवा श्रावण सोमवार वगैरे असतील त्यावेळेस जास्त करून चालू असतं, महाशिवरात्री वगैरे. आणि एरवी बंद असतं, त्यामुळे एरवी नाही जास्त येण्यात येत आहे. आता दर्शन घेऊया. जास्त नाही गर्दी. घसरगुंडी खेळायला जायचं म्हणतोय दर्शन घ्यायच्या अगोदरच. चल मधी चल. तर इथं काय घसरगुंडीच्या खाली ते कुत्रं थांबले त्याच्यामुळे तो घाबरला. कुत्रं समोरून गेले. खेळायची आता घसरगुंडी. ओलंय बाळा तिथं सगळं. तो ना जास्त करून घसरगुंडी खेळण्यासाठीच आला. त्याला घसरगुंडी खेळायला खूप आवडती, पण काय झालं इथे सगळं ओलंय, चिखले, पाणी साचले खूप जास्त. हळूच अर्ध्यातनं त्याला धरा, खाली येऊ देऊ नका, पूर्ण खाली येऊ नको रे, ओले खाली. नको नको, इथं पाणी आहे. बस बस बस. तिथं थांबा, मग पाण्यापाशी थांब. झालं का? चल बस का? बस झालं, हाऊस फिटली, चटीओली झाली. चटीओली झाली, बस झालं. खेळ पडशील. तर इथं ना इतकं मस्त आहे बॅक साईडनी. आता आम्ही इथून जातोय. ह्या कॅमेऱ्यामध्ये ना एवढं क्लॅरिटी नाही दिसत आहे, पण ना फ्रंट कॅमेराने एवढं मस्त दिसतंय, असं वाटतंय की काहीतरी शूटिंग वगैरे करायला खूप भारी आहे. बघू शकता मस्त असे झाडाला छोटे छोटाले फुलं वगैरे आहेत, आबोली कलरचे, आणि मस्त छान अशा पायऱ्या वगैरे आहेत. थांबा एक मिनिट बाळा, थांबाव एक मिनिट. काय वाजते रे बाळा? काय वाजते रे? पाणी. किती मोठं पाणी रे? त्याला जर असं फिरायला आणलं ना तर हा सारखंच चल म्हणेल, कारण की आम्ही सज्जनगडला गेलतो ना, तिथं पण असं मस्त छान वातावरण होतं. तर आत्ता पण आम्ही त्याला म्हटलं तिकडं जायचं आहे, त्याच्यामुळं आलाय, ना तर आलाच नसता. बाळा बघ ना, इथं किती छान फुलं आहे. कमळ आहे का रे? कमळाचं फुल बघायचं का तुला? वरती नको, घसरशील. थांब एक मिनिट. कपडे काय, कपडे किती खराब झाले, सगळे कपडे खराब. त्याच्या शूज मुळे झालाय. वरी दगड्यावर जाऊन बसलाय. तर आता जास्त पाऊस आलाय. हो बघ तसं दगड्यावर जाऊन बसलाय. पाऊस चालू झालाय.
काय झालंय, श्रावण महिना असल्यामुळं व्हाईट कलरचे कपडे घालण्यात आलेत. आणि हा रुद्रांश काय करतो, एकतर जास्त चलत पण नाही, थोडा चलतो आणि सगळे शूज खराब करायला लागला. आणि तेच शूज आता सगळे कपड्याला लागून कपडे खराब व्हायला लागले. सगळं चिखल, खूप मस्त असं वाटायला लागले. आज दिवसभर इथं थांबावं, थोडं भारी वाटायला लागले. एकदा ह्या साईडने चालायचं, एकदा त्या साईडने चालायचं. आता हा रस्ता आहे, हा डायरेक्ट दत्त मंदिरापाशी निघतो. म्हणजे एका साईडनी दर्शनाला जायला, दुसऱ्या साईडनी बाहेर यायला मस्त छान सोय केलेली आहे. तो जास्त करून पहिल्यांदाच बघतोय म्हणायचं असं पावसाळ्यामध्ये. आम्ही पाण्याचं पाणी काढलेलं आहे या साईडला. बाळा छान वाटतंय ना, रोज यायचं फिरायला रुद्रांश? लागन तिथं तारेला धरू नको. चला आता काहीतरी थोडंफार नाश्ता करावा लागेल, फराळ करावं लागेल, कारण की मला तर खूप भूक लागली आहे. रुद्रांशने वरण भात खाल्ला होता आणि मेनूच्या आता समोर सोडायला पण घरी जाऊन अजून स्वयंपाक बनवायचा आहे आणि थोडंफार काहीतरी फराळाला पण बनवावं लागेल. हो हो, जास्त पाऊस चालू झाला. छत्री पाहिजे का? छत्री पाहिजे का? झाडं थांबणार आहे. आज रेनकोट आणलं नाही त्याच्यामुळं काय छत्री तिघांना बसवत नाही. पाहिजे छत्री? धबधबा नाही, पाऊस चालू आहे. चला पटपट. मोबाईल माझा भिजला सगळ्या पावसामध्ये. चला मी समोर जाऊन थांबते, माझ्याकडे छत्री नाही. 2 छत्र्या आणल्या असत्या तर बस झालं. तिथं वरती बस. किती भिजलाय. म्हण नमस्कार सगळ्यांना. म्हण की काय म्हणणार आहे? नीट बस, पडशील. तू काय खाणार आहे आता? काय खाणार आहे? हातात कुणी बांधले तुला? हे कुणी बांधले? सोमवारचं छान दर्शन झालं, गर्दी नव्हती खूप. आणि इथे ना मस्त अशी पारिजातकाची फुलं पडतात, मला खूप आवडतात. बघू शकता.